ब्लड ब्रेन बॅरियर, ब्लड ब्रेन आणि ब्लड CSF बॅरियर. एंडोथेलियल सेल्स आहेत. आर्टरी येतं, इथे मसल्स आहेत, हे एंडोथेलियम आहे. जिथे मग आर्टरीपासून कॅपिलरी चालू होईल तिथे मग ॲस्ट्रोसाइट्स आणि पेरिसाइट्स हे कव्हर करतील. आणि इथे टाईट जंक्शन असेल तर ट्रान्स कॅपिलरी जे आहे ते टाईट जंक्शनमुळे ट्रान्सपोर्ट लिमिटेड राहील. डिफ्युजन तर लिपिड सॉल्युबलचं होईल, बाकी मग ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीनद्वाराच हे होणार आहे जे काही ट्रान्सपोर्ट आहे तो. तर बेसमेंट मेम्ब्रेन आहे, मग त्याच्या बाहेर पेरिसाइट्स आहेत, पॅसिव्ह डिफ्युजन होतं आणि बाकी मग ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स आहेत. पॅथोजन्सला प्रिव्हेंट करतं ते. आणि मेनली म्हणजे ब्रेन इज टाईटली सेपरेटेड बाय अदर मॉलिक्यूल्स. इम्युन पण जे आहेत, अँटीबॉडीज आहेत, इम्युन सेल्स आहेत, त्या पण घुसू नाही शकत. वेंट्रिकल्सच्या अराउंड या कॅपिलरीज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, त्या एवढ्या टाईट नाही आहेत. शब्द वापरला त्याने परमिएबल एंडोथेलियल सेल्स. मग इथे बायडायरेक्शनल कम्युनिकेशन आहे ब्लड आणि ब्रेनमध्ये. तर हा एवढाच एरिया जो आहे तो हे आहे. तर CTZ का स्पेशली मेन्शन नाही आहे, माहीत नाही मला. मग डिसीजेसमध्ये, इंजुरीमध्ये ते डॅमेज होईल आणि इम्युन सेल्स त्याच्या आत एंटर करतील.